नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण चकोल्याची वेगळी पद्धत बघूयात। या चकोल्या आपण करण्यासाठी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे हळद, 2 चमचे तिखट, लाल मिरची पावडर, हिंग 1 चमचा, मीठ चवीनुसार, तीळ 2 चमचे, पांढरे तीळ आहेत, भाजून घेतलेले आहेत थोडेसे, नाही भाजले तरी चालतील कारण ते असे आमटीमध्ये भाजूनच निघणार आहे। खसखस अर्धा चमचा, आणि 1 डाव भरून तेल घालायचे। तेल हे साधंच घातलेलं आहे, गरम केलेलं नाही। आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया आणि छान मळून घ्यायचे। थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा आपण तयार करायचा आहे। अशी ही वेगळी पद्धत तुम्ही नक्की करून पहा, अतिशय खूप छान आणि चविष्ट लागते। आता गोळा आपला तयार झालेला आहे, त्याला थोडंसं तेल लावायचं आणि परत गोळा मळून घ्यायचा। छान असा मळून घ्यायचा आहे। आता त्याच्यावर आपण 5 मिनिटं झाकण ठेवूयात, कारण आपण गोळा तयार केलेला आहे तो भिजला गेला पाहिजे। आता आपण लसूण आणि खोबरं, त्या लसणाच्या पाकळ्या आहेत 10 ते 15 आहेत, त्या आपण या यंत्रामधून काढणार आहोत, कारण मिक्सरमधून काढल्यास ते फार बारीक होतात, म्हणून या यंत्रामध्ये जरासे मोठे राहतात आणि आपल्याला छान वाटतं, म्हणून या यंत्रामधून हा आपण लसूण काढून घेतलेला आहे। आता थोडासा मोठा आहे तर थोडासा बारीक आणखी करून घेऊया। परत 1-2दा फिरवलं म्हणजे तो बारीक छान होईल। मिक्सरच्या भांड्याला लसणाचा वास खूप जास्त वेळ टिकतो, म्हणून या यंत्रातून काढून घेतलेला आहे। आता ओलं खोबरं अर्धी वाटी घेतलेलं आहे। आता गॅसवर आपण 1 पातेलं ठेवलं आहे, त्या पातेल्यामध्ये 2 डाव तेल घालायचं आहे। दह्यासाठी आमटीसाठी मी वरण आधी शिजवलेलं होतं। 1 वाटीभर डाळ शिजवली, तुरीची डाळ, ती शिजवून ठेवलेली आहे। त्या तेलामध्ये तेल तापल्यानंतर थोडीशी मोहरी घातली आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपण 1 लसूण घालायचा आहे। चुकून हिंग म्हणणार होते मी, पण लसूण घालायचा आहे। तो लसूण छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। हिंग जास्त प्रमाणात वापरण्याची सवय असल्यामुळे तो हिंग शब्द माझ्या तोंडून गेला, कारण लसूण फारसा वापरत नाही। आता 1 चमचा हळद, आता 1 वाटीला 3 ते 4 वाट्या पाणी घालायचे, कारण आमटी आपल्याला पातळ ठेवायची आहे। पातळ कशासाठी ठेवायची, तर आपण ज्या चकोल्या त्यामध्ये सोडणार आहोत तर त्या चकोल्या घट्ट होतात थंड झाल्यानंतर, आणि मग
परत आपल्याला त्यावेळी गरम पाणी घालून पातळ करावे लागतात. तर तसं न करता आपण आमटी थोडीशी पातळ ठेवली म्हणजे ती घट्ट होण्याचा प्रश्न येत नाही. आता आपण ही आमटी उकळायला लागल्यानंतर त्यामध्ये बाकीचं साहित्य घालूयात. आता ओलं खोबरं आवडीनुसार तुमच्या, किंवा सुकं खोबरंसुद्धा मिक्सरमधून बारीक करून घातलं तरी चालेल. आता इथं मी ओलं खोबरं घातलेलं आहे. आणि चकोल्याला लसूण आणि खोबऱ्याचा स्वाद जास्त छान लागतो. आता 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा, आणखीन 1 चमचा, 2 चमचे गोडा मसाला, परत 1 चमचा लाल मिरची पावडर, असे 3 चमचे लाल मिरची पावडर आणि 2 चमचे गोडा मसाला वापरलेला आहे. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आमसूल घातले, 2 ते 3 असे मोठे बुटकं त्यात आमसूल घातलेलं आहे. थोडासा गूळ घालायचा आहे चवीनुसार. फार गोड करायचे नाही, पण थोडीशी चव बदलेल अशा इतपत गूळ घालायचा आहे. आता आमसूल का घालायचं, तर आमसूल हे उकळी आल्यानंतर आपण काढून घेऊ शकतो. तसेच चिंचेचा कोळ जर तुम्ही घालणार असाल तर थोडासा घाला. जास्त आंबटसुद्धा त्या चकोल्या छान लागत नाही. आता हा आपला गोळा भिजलेला आहे छान. आता परत एकदा तो मळून घेऊयात. आणि मळून झाल्यानंतर त्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे. आता ही अशी छान आपण पोळी लाटून घेऊयात. हे बघा, पोळीमध्येच तुम्हाला तीळ खसखस किती छान दिसते बघा. आणि तुम्हाला पाहिजे असे त्याचे लहान मोठ्या आकारात तुम्ही चकोल्या पाडू शकता. आता मी इथे चकोल्या करायच्या, शंकरपाळे आपले लहान असतात पण चकोल्या आपण थोड्याशा मोठ्या करणार आहोत. आता आमटीला उकळी आलेली आहे. आता चकोल्या त्यामध्ये सोडूयात. आता दुसरी पोळी लाटून घेऊयात. आता प्रमाण सांगायचं झालं तर काही माणसं 1 पोळी खातात, काही माणसं 2 खातात, काही माणसं 3 खातात. त्या प्रमाणानुसार घरात जे जसे पोळी खात असतील त्या प्रमाणानुसार चकोल्या आपण करू शकतो. म्हणजे शिल्लक पण राहत नाही, वाया पण जात नाही आणि व्यवस्थित पुरतं. तर आता अशा आपण चकोल्या, दुसरी पोळीच्या चकोल्या लाटून घेतलेल्या आहेत. तर त्या पण आपण त्या आमटीमध्ये सोडूयात. हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि चविष्ट पण तेवढीच झालेली आहे. आता ह्या चकोल्या आपल्या छान उकळायला लागलेल्या आहेत. तर यामध्ये आमसूल जे आहे ते आता आपण काढून घेऊयात.
असं आपल्याला आमसूल ते बाजूला काढून ठेवू शकतो आपण. तसंच चिंचेचा कोळ घातला तर आपण काढू शकत नाही, त्यामुळं आमसूल घालायचं आहे. अशा हे आपल्या चकोल्या तयार आहेत. आता आपण त्याच्यावर 1-5 मिनटं मंद आचेवर झाकण ठेवूयात आणि मंद आचेवरच शिजवून घेऊयात, म्हणजे कच्चे राहणार नाहीत, छान शिजल्या जातील. हे बघा, तुम्ही आता बघू शकता. अशा ह्या आपल्या चकोल्या सुंदर चविष्ट तयार आहेत. आता एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेले आहेत आणि त्यावर आता थोडंसं ओलं खोबरं परत घालूयात. आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल, कारण आमटीमध्ये आपण सगळं घातलेलं आहे, त्यामुळे वरून घातलंच पाहिजे असं काही नाही. पण जर जास्त प्रमाणात खोबरं आवडत असेल तर घालू शकता. तुम्ही नक्की करून पहा, कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.